एक गोष्ट फार महत्वाची सांगतात संत, जे आपल्या बरोबर येतंय त्याचा साठा करून ठेवावा आणि जे आपल्या बरोबर येत नाही त्याला माझं न म्हणता नुसतं सांभाळा. दोन गोष्टी, दोन वर्ग आहेत. एक आपल्या बरोबर येत नाही असा सगळा जड प्रपंच, मुलं बाळ देह सगळं आहे. काय येते आपल्या बरोबर? देह सुद्धा येत. काही सगळी घालावायलाच बसलेली असतात. बऱ्याच वेळा झोपून आपण पडलो ना एकदा की ऐकण्यासारखं नसतं. ते अवतीभोवती अशी बाजूला बसलेली असतात. ती काय करतात सांगा आपल्यासाठी? त्यांना काय करता येते? काहीच करता येत नाही. काय माझ्या वेदना त्यांना घेता येतात? नाही. ते माझ्या वेदना सगळ्या सहन करायला पाहिजे, तरी पण बाजूला बसलेली असतात. अशा वेळी म्हणतात की आपल्याला न्यायला यम येत असतो, यमाचे दूत येत असतात आणि ते म्हणे दिसत असतात. ते मृत्यूच्या समयी काही तास अगोदर ते दिसत असतात त्यांना म्हणे. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, गाथेचा अभ्यास करून ठेवला, खूप काही प्राप्त करून ठेवलंय परमार्थाचं, त्यांना न्यायला ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ हे येत असतात. मग संतांनी आपल्याला न्यायला यावं अशी व्यवस्था तरी अगोदर करून ठेवायला पाहिजे. नाही, म्हणून म्हणतात अशी दशा तुझी येणार आहे, तू चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास कर. ही जवळ बसलेली का उपयोगाची आहे? उशाला जर ज्ञानेश्वर माऊली जीवन बसल्या तर आपण जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्धे म्हणत बसलेलो असते. ओव्या पाठ आहेत म्हणत बसलो, अंगावर पांघरून घेतलंय, ओव्या म्हणत बसलो. बाजूला बसलेल्यांचा काहीच उपयोग नसतो. वास्तविक ती न्याहाला येतात, ती भूतासारखी दिसतात, तर खरी भूत हीच आहे आपल्या जवळ बसलेली. ती काय म्हणतात, कधी आटपाय 12 दिवसाची रजाच काढून येतात पुण्यावरनं, मुंबईवरनं. पण 12 दिवसानंतर जाणार आहे असं का म्हणतात? नाही, जाणारच जातात. तो अशा एका टप्प्यावरच येतात आणि रजा संपत आली तरी जाईना त्याचा विचार करत बसतात. अजून का मरण फोन येत असतात. आपण तरी पांघरून घेऊन अंगावर ऐकत बसलेलो. कोणतरी तिकडून पाहुणे विचारत असतात, काय कसं काय, आजोबा कसे, आजी कशा आहेत? नाही आहेत, बऱ्या. आता ज्यूस प्यायला अजून कुठं 5-6 दिवस नाही जात. म्हणजे इथं म्हणतात नवस करतील पोरं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माऊली सुद्धा म्हणतात याच ओवीमध्ये ना, या श्लोकावरती, नवस करतील आपण जावं म्हणून. आपणच नवस करून त्यांना मागून घेतलेलं असते. आई दारोदार भिक्षा मागते आणि पोर होत नाही म्हणून मागून घेते, माझ्या पोटाला पोर पाहिजे म्हणून. आणि नवस केलेलं पोर आपण जाऊ नये, जावावं म्हणून नवस करत. ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे. मग काय करायला पाहिजे? संतांचं ऐकायचं, दुसरं कुणाचं ऐकायचं. नातलं गोतरे कोणी काही सांगो, अजिबात ऐकायचं. हे खरेपणा या संसाराला द्यायचं नाही. त्यामुळे माझ्या बरोबर जे येतंय त्याची साठवण करायला सुरुवात करायची. माझ्या बरोबर येत नाही त्याला माझं म्हणायचं नाही. माझं कशाला म्हणायचं? जे माझ्या बरोबर येते. आता माझ्या बरोबर काय येते सांग? आपण नाम जर घेतलं असेल आयुष्यभर, आपण ज्ञानेश्वरींसारख्या ग्रंथांचा अभ्यास करून ठेवला असेल, दान धर्म तीर्थयात्रा केल्या असतील, कुणाला तरी मदत केली असेल, ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म देहावरती कोरल्या जातात. सूक्ष्म देह लवकर मरत नाही. लवकर म्हणजे जातच नाही, फक्त संतांचा जातो. सूक्ष्मदेह जाणं म्हणजे जीवदशा जाणं. जीवदशा जात नाही, म्हणूनच आपण परत जन्माला येतो.